नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र हगवणे, जनार्दनराव पावडे विद्यालय मासू। आज आपण वर्ग 10 गणित 2 म्हणजे भूमिती मध्ये असणारी जी प्रमेय आहेत त्या प्रमेयांविषयी चर्चा करणार आहोत। पहिल्या 3 प्रकरणामध्ये अनेक प्रमेय आहेत, त्या प्रमेयांपैकी परीक्षेमध्ये सुद्धा प्रमेय येतात सिद्ध करायला। तर पहिल्या प्रकरणामधलं जे प्रमेय आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, हे प्रमेय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते, हे सिद्ध करा। अशा प्रकारचे प्रमेय परीक्षेमध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वारंवार विचारलं गेलेलं आहे। मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये सुद्धा हे प्रमेय आलेलं आहे। तर हे प्रमेय कसं सिद्ध करायचं याची आता आपण पक्ष, साध्य, सिद्धता सर्व क्रमाने पाहू। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले हे जे प्रमेय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, म्हणजे आपल्याला याची सर्वप्रथम आपण आकृती काढूया। आपल्याला एक त्रिकोण हवा, एक त्रिकोण, त्या त्रिकोणाचं नाव आहे ABC। त्रिकोण ABC मध्ये त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, या त्रिकोणामध्ये कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी आपण रेषा L काढू। रेषा L ही समांतर रेषा BC, रेषा L समांतर बाजू BC। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा अर्थात त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ही जी रेषा आहे L ही BC ला समांतर आहे। याचा अर्थ ही AB ला एका बिंदूत छेदते, त्याला आपण D नाव देऊ। AC ला ही एका बिंदूत छेदते, याला आपण E नाव देऊ। म्हणजे रेषा L ही बाजू AB ला D मध्ये छेदते व AC ला E मध्ये छेदते, हे लिहू। रेषा L बाजू AB ला बिंदू D मध्ये छेदते। तसेच रेषा L ही बाजू AC ला बिंदू E मध्ये छेदते। पहा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेलपर्यंत आलो आपण, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। हे जे वाक्य आहे त्रिकोणाच्या पासून असेलपर्यंत, जर इथे आहे आणि तर इथे आहे, तर जर पासून तर पर्यंतचे जे वाक्य आहे त्याला पक्ष असे म्हणतात आणि तर नंतर साध्य म्हणतात। तर जर वर आपण आकृती काढली, जर वर आपण हे सर्व लिहिलं तर याला आपण या प्रमेयाचं पक्ष म्हणू। त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर BC, रेषा L AB ला D मध्ये छेदते आणि रेषा L AC ला E मध्ये छेदते, तर नंतरचा जो भाग आहे त्याला आपण साध्य म्हणतो। तर साध्य काय आहे? ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। ही रेषा AD ला इथे AB ला D मध्ये छेदली, AE ला E मध्ये छेदली, प्रमाणात विभागते। याचा अर्थ AB चे जे 2 पार्ट होत आहेत AD आणि DB आणि दुसरा AC चे 2 तुकडे होत आहेत AE आणि EC, हे 2 गुणोत्तर समान आहेत। याचा अर्थ ती रेषा प्रमाणात विभागते, म्हणजे हे 2 गुणोत्तर समान आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। हे स्टेटमेंट प्रमेयाचं त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते। त्यावर आपण आधारित काढली आकृती, त्यावरून लिहिलं पक्ष जर पासून तर पर्यंत आणि तर नंतरचं साध्य। आता आपल्याला हे साध्य आणण्यासाठी जे काही आपण आता स्टेप्स करू त्याला म्हणतात सिद्धता, आणि त्यासाठी आपल्याला एका रचनेची गरज आहे। ती रचना म्हणजे रेख DC व रेख BE काढा। रेख DC व रेख BE काढा। ओके, आता आपल्याला सगळं लक्ष आपलं या साध्याकडे असेल। हे साध्य आपल्याला आणायचं आहे, त्यासाठी आपण एक स्टेप आता करणार। तर पहिली स्टेप घेऊ आपण। पहिला हा जो त्रिकोण आहे ADE त्रिकोण, सिद्धता त्रिकोण
ADE व त्रिकोण पहा कोणता घ्यायचा आहे BDE मध्ये, त्रिकोण BDE मध्ये हे दोन त्रिकोणावर आपण यांचं गुणोत्तर तयार करू क्षेत्रफळाचं. एरिया त्रिकोण ADE भागीला एरिया त्रिकोण BDE. एरिया त्रिकोण ADE भागीला एरिया त्रिकोण BDE यांची ही जी DE हा सामायिक शिरोबिंदू आहे, तर हे समान उंचीचे त्रिकोण आहे. त्यामुळं यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या प्रमाणात असेल. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया AD, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया BD, तर AD भागीला BD असं आपल्याला या दोन क्षेत्रफळांचं गुणोत्तर भेटलं. कारण याला हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळं पहिलं समीकरण आपल्याला मिळालं ADE एरिया त्रिकोण ADE भागीला एरिया त्रिकोण BDE बरोबर AD भागीला DB. तसेच आपण दुसरा जोडी घेऊ त्रिकोणाची. तसेच त्रिकोण ADE व त्रिकोण CDE मध्ये या दोघांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेऊ आपण. एरिया त्रिकोण ADE भागीला एरिया त्रिकोण CDE. पुन्हा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढताना जे तीन गुणधर्म आपण शिकलो आहे, पाया गुणिला उंची, पाया समांतर उंची, उंची समांतर पाया, अशा ज्या आहेत, तर ADE हा त्रिकोण आहे, CDE हा त्रिकोण आहे, हे पुन्हा D यांचा सामायिक शिरोबिंदू आहे, हे पुन्हा समान उंचीचे त्रिकोण आहे. त्यामुळे यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. तर पहिल्याचा पाया AE भागीला दुसऱ्याचा पाया EC. समीकरण नंबर 2. पुन्हा कारण तेच समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. आता पहा आपलं जे साध्य आहे त्याच्यावर आपलं लक्ष वारंवार असायला हवं. आपलं साध्य आहे AB भागीला DB बरोबर AE भागीला EC. समीकरण 1 ची जी उजवी बाजू दिसते AD भागीला DB आणि 2 ची दिसते AE भागीला EC, हे दोन सारखे आणणे आपलं साध्य आहे. आणि हे दोन सारखे तेव्हाच येऊ शकतात जेव्हा समीकरण 1 आणि 2 ची ही डावी बाजू सारखी होईल. म्हणजे आपलं साध्य आणण्यासाठी आता आपलं सर्व लक्ष पाहिजे समीकरण 1 आणि 2 च्या या डाव्या बाजूवर. ही एकदा जी सारखी झाली की आपण डायरेक्ट म्हणू शकतो AD भागीला DB बरोबर AE भागीला EC. विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लक्ष आहे या समीकरण 1 आणि 2 च्या डाव्या बाजूकडे. तिथे पहा एरिया त्रिकोण ADE दिसतो, इथे ADE दिसतो, सारखा आहे. आता फक्त BDE एरिया त्रिकोण BDE आणि एरिया त्रिकोण CDE याच्याकडे आपण लक्ष कंट्रोल करू. आपलं लक्ष सगळं लक्ष जे आहे या दोन त्रिकोणांकडे करू. एरिया त्रिकोण BDE व त्रिकोण CDE मध्ये पहा BDE म्हणजे हा त्रिकोण आहे, तो BDE हा, आणि CDE म्हणजे हा त्रिकोण आहे पहा. आणि हे दोन्ही त्रिकोण रेख DE किंवा रेषा L म्हणू आपण, रेषा L समांतर बाजू BC आपल्याला दिलेला आहे. या दोन समांतर रेषाच्या दरम्यान हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. म्हणजे अर्थात हे समान कशाचे, यांचं जी उंची राहील ही समान राहील, कारण समांतर रेषाच्या दरम्यान दोन्ही त्रिकोण तयार झाले आहेत, म्हणजे हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. तसेच आपण जेव्हा वाचू BDE आणि CDE यांचा पाया सुद्धा समान आहे. लक्षात घ्या, हे जे दोन त्रिकोण आपण ज्यांचा विचार करत आहोत, हे दोन्ही त्रिकोण समांतर रेषाच्या जोडीत तयार झालेले आहेत, म्हणजे समान उंचीचे आहेत आणि यांचा पाया सुद्धा समान आहे. त्यामुळं यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर BDE भागीला एरिया त्रिकोण CDE यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया आणि उंची दोन्ही समान असल्यामुळं एकाच एक राहील. याचा जर तुम्ही तिरपा गुणाकार केला, एरिया त्रिकोण BDE बरोबर एरिया त्रिकोण CDE आपल्याला मिळणार तिरपा गुणाकार केल्यावर, आणि हे आपलं समीकरण नंबर 3 असेल. पुन्हा एक पडे पहा. समीकरण 1 आहे एरिया त्रिकोण ADE भागीला BDE बरोबर AD भागीला DB. दुसरं आहे एरिया त्रिकोण ADE भागीला CDE बरोबर AE भागीला EC. हे समीकरण 1 आणि 2 ची उजवी बाजू सारखी आणि हे आपलं साध्य आहे. आपण लक्ष केंद्रित केलं 1 आणि 2 च्या डाव्या बाजूकडे, आणि डावी बाजू लक्षात घेतल्यानंतर ADE आणि BDE आणि CDE यांचे सुद्धा एरिया आपण सारखे दाखवले. तर याचा अर्थ समीकरण 1 आणि 2 ची ही जी डावी बाजू आहे हे 3 मुळे समान झालेली आहे.
त्यामुळं समीकरण 1, 2 व 3 चा विचार करून समीकरण 1, 2 व 3 वरून ही ऑटोमॅटिक हे डावी बाजू सारख्या झाल्यामुळं उजवी बाजू सारखी होईल. तर AD भागिला DB बरोबर AE भागिला EC हे आपल्याला आन्सर मिळेल, जे आपलं साध्य होतं. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे प्रमेयाची सिद्धता. भूमितीमधलं म्हणजे गणित 2 मधलं महत्वाची जी प्रमेय आहे त्यापैकी हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय अतिशय महत्वाचं प्रमेय आणि त्याची ही सिद्धता आज आपण आपल्या समोर पाहिली. परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे असे प्रमेय असतात आणि या प्रमेयाची सिद्धता आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीनं लिहावं लागते. आणि प्रमेयाची सिद्धता घेत असताना आकृती ही फारच महत्वाची आहे. बोर्डाच्या नियमानुसार जर प्रमेयाची आपण आकृतीच काढली नाही आणि पूर्ण पक्षसाध्य सिद्धता शेवटपर्यंत लिहिलं तर बोर्डाच्या नियमानुसार त्याला 0 मार्क्स मिळतात. त्यामुळं प्रमेयाच्या आकृतीला तेवढंच महत्व असते. धन्यवाद.